हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, पार्लरसारखे टेम्पररी स्ट्रेटनिंग घरच्या घरी कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा स्ट्रेटनिंगचा बिफोर लुक आहे. तुम्ही पाहू शकता. मी सुरुवातीला सेक्शन्स करून घेतले. फ्रंट टू बॅक सेक्शन आणि परत इयर टू इयर सेक्शन केलेले आहे. सेक्शन केल्यामुळे काय होतं, आपल्याला अगदी छान प्रकारे स्ट्रेटनिंग करता येतं आणि स्ट्रेटनिंगचा लुकसुद्धा खूप छान दिसतो. छोटे छोटे सेक्शन्स घेतल्यामुळे आपल्याला स्ट्रेटनिंग करणेसुद्धा खूप सोपे जाते. तर अशा प्रकारे मी आता स्ट्रेटनिंग करणार आहे. तर सुरुवातीला मी टेलकोमच्या साहाय्याने अगदी छोटे छोटे सेक्शन्स घेतले आहे आणि स्ट्रेटनिंग मशीन मी प्रत्येक लेअरमध्ये प्रेस करून वरून खालच्या दिशेने आणते आहे. त्यामुळे काय होतं, केसांचे जे वेव्ज असतात ते मोडायला मदत होते. तर तुम्ही पाहू शकता, मी अगदी छोटे छोटे सेक्शन्स घेऊन स्ट्रेटनिंग करते आहे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने जर स्ट्रेटनिंग केले, कोणाची तरी तुम्हाला तिथे मदत घ्यावी लागेल, तर तुम्हाला नक्कीच अशा प्रकारे स्ट्रेटनिंग करता येईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रेटनिंग मशीनसुद्धा चांगल्याच क्वालिटीचे वापरावे लागणार आहे. तर इथे मी आयकॉनिक कंपनीचे स्ट्रेटनिंग मशीन वापरलेले आहे. तुम्हाला घरच्या घरी करायचे आहे म्हणून तुम्ही स्ट्रेटनिंग मशीन घ्या, पण ते चांगल्या क्वालिटीचे घ्या, तरच तुम्हाला त्याचा व्यवस्थित लुक दिसेल. आता एक वन साईड मी आता कंप्लीट करून घेतलेली आहे. आता मी सेकंड साईडला आलेले आहे. अशा प्रकारे मी छोटे छोटे सेक्शन्स घेतच स्टेप बाय स्टेप मी स्ट्रेटनिंग करते आहे. स्ट्रेटनिंग व्यवस्थित झाल्यामुळे केसांना सुद्धा एक शायनी लुक दिसतो आणि असे एक रिच लुक आपल्या केसांमध्ये दिसून येतो. तर बघा, अशा प्रकारे मी आता पूर्ण बॅक साईड ही कंप्लीट करून घेतलेली आहे. प्रत्येक लेअर मी अगदी छान असे प्रेस करून घेते आहे. तर हा पूर्ण बॅकचा लुक आलेला आहे. आता मी फ्रंट साईडला येते. फ्रंट साईड ही कानापासून आडव्या सेक्शन्स घेऊन मी करणार आहे. आता इथे कानाजवळ करताना थोडी काळजी घ्यावी, कानाला चटका बसणार नाही, याची काळजी घेतेच इथे स्ट्रेटनिंग करायची आहे. बघा तुम्ही, अगदी छोटे छोटे सेक्शन्स घेतल्यामुळे स्ट्रेटनिंगचा लुक किती प्रॉपर दिसतो आहे. अशा प्रकारे जर तुम्ही स्ट्रेटनिंग केले तर तुमचे स्ट्रेटनिंग जोपर्यंत तुम्ही हेअर वॉश करत नाही तोपर्यंत अगदी जशीच्या तशी राहते. फक्त एक काळजी घ्यायची, केसांना पाणी वगैरे लावायचे नाही, तर तुमचा तो स्ट्रेटनिंगचा लुक बरेच दिवस टिकेल. आता फर्स्ट साईड झाल्यानंतर आता मी सेकंड साईडला सुद्धा अशाच प्रकारे स्ट्रेटनिंग करून घेते आहे. बघा, मी एकूण 4 सेक्शन्समध्ये स्ट्रेटनिंग केल्यामुळे अगदी सुंदर असा स्ट्रेटनिंगचा लुक दिसतो आहे. हे करण्यासाठी थोडा वेळ जातो आपला, पण आपल्याला अगदी छान स्ट्रेटनिंगचा लुक मिळतो. तर अशा प्रकारे हे मी पूर्ण आता स्ट्रेटनिंग करून घेतलेले आहे आणि पुन्हा फिनिशिंगसुद्धा वरून देते आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर स्ट्रेटनिंगचा लुक आलेला आहे आणि केसांना शाईनसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. तर हा आहे स्ट्रेटनिंगचा फायनल लुक. आवडला का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.